आम्ही हे टसरची शेती तयार करण्यात आली आहे प्रोजेक्ट म्हणून. अळ्यांपासून आता ते कोस तयार करण्याचा चालू आहे की प्रोसिजर. आणि ते कोस झाल्यानंतर ते आपण मार्केटमध्ये विकू पण शकतोय किंवा स्वतः धागा पण काढू शकतोय. आणि ते धाग्याला चांगलं रेट आहे हे काम करताना. आणि आमचं प्रपंचच याच्यावर चालतंय. भात नाचणी झाल्यानंतर हे प्रोजेक्ट जसं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या टायमिंगला असतो. या टायमिंगला सगळेजण खालीच असणार की इथले. त्याच्यापासून हे प्रोजेक्ट एखादी वेळेस तरी बघावं स्टार्ट करून की प्रॉफिट आहे की नाही आहे. लय प्रॉफिट आहे. माझ्या वयाचे तरुण मुलं तर आता काय सगळे मोबाईल विकत असणार. स्वतः म्हणजे बापाच्या भरोश्यावर असणार इकडची तरुण मुलं. हे प्रोजेक्ट करून बघावं प्रॉफिट आहे की नाही. तसं रेशीम जर करायचं असेल तर आपण त्याची लावण करू शकतो आणि हे कायम राहते, पिढ्यानपिढ्या राहते. आपण आता केलं तर आपल्या मुलाबाळाला त्याच्या मुला म्हणजे कारण आपल्याला त्याचं प्रॉपर्टी मिळत असेल तर आपण ते हे करणार नाही ना, म्हणून हे कायमस्वरूपी राहून जाते. तसर रेशीम येते घरात तोच दिवाळी दसरा. हे जे कोशापासून जे तयार झालेले आळीपासून जे कोश झालेला आहे ह्याला माऊली म्हणतो आपण. प्रॉपर्टी असते एखादं म्हणजे एखादं बिल मिळतं आपल्याला एखाद्या कंपनीकडे किंवा उसाचं म्हणा, अशा पद्धतीने मग माणूस आनंदित राहतो. म्हणून तिला म्हटलं की टसर रेशीम येते घरात तोच दिवाळी दसरा.